माझी वसुंधरा अभियान अंतर्गत मिळालेल्या बक्षीस निधीचा पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन फायद्यासाठी वापर व्हावा अशी महत्त्वपूर्ण मागणी इचलकरंजी महानगरपालिकेच्या परिवहन समिती सभापती अरुणा प्रमोद बचाटे यांनी केली आहे। शहापूर सोलगेमळा येथील ई बस डेपोच्या चार्जिंग स्टेशनसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी सभेत मांडला। माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत प्राप्त झालेल्या बक्षीस रकमेतून पर्यावरणपूरक विकास कामांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या प्रस्तावावर महासभेत चर्चा झाली। यावेळी परिवहन समिती सभापती अरुणा प्रमोद बचाटे यांनी दूरदृष्टीचा प्रस्ताव मांडत शहापूर सोलगेमळा येथील ई बस डेपोच्या चार्जिंगसाठी आवश्यक वीज पुरवठा सौर ऊर्जेतून करण्याची मागणी केली। त्यांनी सांगितले की महापालिकेला मिळालेल्या बक्षीस निधीतून सोलर प्रकल्प उभारण्यास ई बस चार्जिंगसाठी लागणाऱ्या विजेचा मोठा खर्च कमी होईल। भविष्यात शहरात मोठ्या प्रमाणावर ई बस धावणार असल्याने त्यांच्या चार्जिंगसाठी होणारा खर्चही वाढणार आहे। सध्या ई बस सेवेसाठी ₹63 प्रति किलोमीटरच्या दराने महापालिकेला कंपनीला मोबदला द्यावा लागणार आहे। अशा परिस्थितीत विजेचा खर्च कमी करण्यात यश आले तर महापालिकेच्या आर्थिक भारात मोठी बचत होऊ शकते। पर्यावरण संवर्धनाबरोबरच आर्थिक शाश्वततेचाही विचार करणारा हा प्रस्ताव भविष्यात महापालिकेसाठी फायदेशीर ठरू शकतो। पर्यावरणपूरक विकास आणि खर्चात बचत या दुहेरी उद्दिष्टांची सांगड घालणारा सोलर प्रकल्पाचा प्रस्ताव आता प्रशासन कितपत गांभीर्याने स्वीकारतो याकडे इचलकरंजीकरांचे लक्ष लागले आहे।